नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. हा आपला 12व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण 11 व्हिडिओची लिस्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं असणारं 20 प्रश्नाचं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन, चालू घडामोडी सोबतच व्याकरणाचे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1912 पासून कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानांना गदा देण्याची प्रथा सुरू केलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. आपल्याला 2 वेळा हा प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे, की 1912 पासून जो गदा आहे, कुस्तीत पैलवान जिंकतो त्याला गदा दिला जातो. तर ती गदा देण्याची जी प्रथा आहे, ती कोणी सुरू केली होती? तर ती सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 राजर्षी शाहू महाराज यांनी ही प्रथा सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, अंतर मोजण्याचं जे जुनं माप होतं ते खालीलपैकी कोणतं आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर त्याला कोस असं म्हणतात. लक्षात ठेवा, गुंज वेगळं असतं, कोस वेगळं असतं, मोहोर वेगळं असतं आणि दमडी वेगळं असतं. तर त्यापैकी कोस म्हणजे काय? तर अंतर मोजण्याचं जुनं माप या ठिकाणी नंतर झालेलं आहे, पण ते अंतर शब्द आहे. पहा, मोजण्याचं जुनं माप ते असतं कोस आणि गुंज काय असतं? तर सोने मोजण्याचं जुनं माप ते असतं गुंज. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1905 या वर्षी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं, तर त्याचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 तर गोपाळकृष्ण गोखले हे जे आहेत, हे त्याचे अध्यक्ष होते. मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न असा विचारला जातो, की गोपाळकृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर ते होते पहा 1905 या वर्षी झालेलं अधिवेशनाचे अध्यक्ष. आणि हे जे आहे अधिवेशन 1905चं 27 ते 30 डिसेंबर 1905 या दिवशी बनारस या ठिकाणी भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. या ठिकाणी आपल्याला तिसरा एक प्रश्न तयार होतो, की कोणत्या ठिकाणी झालं? तर ते झालं होतं पहा बनारस या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चौथा क्रमांकाचा प्रश्न. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी लष्कराने किंवा भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली होती? मोहीम म्हणजे काय असतं? तर मोहीम म्हणजे पहा, आपण त्याला ऑपरेशन म्हणतो. जसं की ऑपरेशन, खूप सारे ऑपरेशन होतात. ज्यावेळेस पोलीस एखादी योजना आखतात किंवा एखादी मोहीम आखतात, त्याला म्हटलं जातं ऑपरेशन. आणि हे कधीचं आहे? तर 2008च्या मुंबईवर झालेला हल्ला. कधी झाला होता? 26/11/2008 या दिवशी. आणि त्यानंतर दहशतवादी हल्ल्यासंबंधित भारतीय लष्कराने एक ऑपरेशन राबवलं होतं. त्याचं नाव होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 तर ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो हे त्याचं नाव होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. कोल्हापूर हे शहर कोल्हापुरी चप्पल यासाठी प्रसिद्ध आहे. या वाक्यातील कोल्हापुरी चप्पल या शब्दाचं नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, कोल्हापुरी चप्पल. कोल्हापूर हे शहर कशासाठी? तर कोल्हापुरी चपलीसाठी प्रसिद्ध आहे. पण हे जे वाक्य आहे त्यातील हे कोल्हापुरी चप्पल हे शब्दाचं नाम काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर हे विशेष नाम आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. विशेष नाम कसं आहे? तर वाक्यामधील कोल्हापुरी चप्पल हे विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजे काय असतं, की एखाद्या जातीतील किंवा विशिष्ट पदार्थाला किंवा वस्तू किंवा व्यक्तीला दिलेलं जे नाव असतं ते असतं विशेष नाम. आणि या ठिकाणी विशेषण काय असतं पहा, विशेषण म्हणजे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 7वा. प्रश्न काय आहे? 1 जुलै 1955 रोजी डॅश बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर जी इम्पेरियल बँक आहे, तर या बँकेचं नाव किंवा ही जी बँक आहे, ही हस्तांतरित झाली कधी? 1955 1 जुलै 1955 मध्ये. आणि नंतर तिचं जे नाव आहे ते भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे काय? भारतीय स्टेट बँक.
जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिलेला आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. भावार्थ दीपिका कोणी लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे भावार्थ दीपिका. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये मित्रांनो महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स पहा. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. 1290 साली प्रवरा नदीच्या काठावरती नेवासे या गावातील मंदिराच्या एका खांबाला टेकून भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केलं त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हणतात. यामध्ये एकूण किती 18 अध्याय आहेत. तसेच आपण संत ज्ञानेश्वरांचे अजून काही ग्रंथ पाहणार आहोत. त्यामध्ये अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ हे त्यांचे अजून काही ग्रंथ आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. विसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शनमध्ये जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यापैकी वेगळा पर्याय कोणता येईल? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा. आकाशाला गवसणी घालणे हे जे ऑप्शन आहे, हे आपलं तिघांपेक्षा वेगळं असणार आहे. कारण आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ काय होतो? अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आकाशाला गवसणी घालणे. या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे ते काय आहे? आनंदाला पारावारा न उरणे. आनंदाला पारावारा न उरणे म्हणजे अति आनंद होणे. दुसरं आहे आकाश ठेंगणे होणे. म्हणजे काय? तर आनंद होणे. आणि यानंतर आहे पहा आनंद गगनात मावेनासा होणे. म्हणजे काय? तर खूप आनंद होणे. म्हणजे या ठिकाणी जे 4 पैकी 3 ऑप्शन आहेत, तर ते 3 पूर्णचे पूर्ण ऑप्शन आपल्याला आनंदाविषयी निगडीत आहेत. पण जे चौथं म्हणजे हे जे ऑप्शन आहे क्रमांक 3 तर अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे हे त्याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS याची स्थापना कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली असा आपल्याला प्रश्न आहे. यापूर्वी हा प्रश्न आपल्याला TCSमध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला 6 ते 7 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना जी आहे ही नागपूर या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. याविषयी अजून काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत पहा. RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. स्थापना कधीची आहे? 27 सप्टेंबर 1925 नागपूर या ठिकाणी. संस्थापक कोण होते त्याचे? हेडगेवार आणि याचं मुख्यालय जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे. या संघटनेचा उद्देश काय आहे? तर हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हा त्याचा उद्देश असणार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आपल्याला आढळून येते? पोलीस भरतीमध्ये 6 ते 8 वेळा आत्तापर्यंत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तसाच प्रश्न आपण मुद्दाम हा घेतलेला आहे. गाडिया लोहार ही जी एक भटकी जमात आहे आणि ती काम काय करते तर लोहार काम करते. ही भटकी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? तर ही आढळते पहा राजस्थान या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो हे काही प्रश्न आहेत ना, हे पूर्णचे पूर्ण प्रश्न आपण रिव्हिजन प्रश्न म्हणून घेत आहोत. म्हणजे की फक्त आपल्याला एकदा नजरेखालून गेले, की आपल्याला याची उत्तरं फटाफट देता येतील. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न जशाच तसा आपल्याला TCSमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लेखक आहेत पर्याय क्रमांक 4 ब्रह्मचारी प्रसाद हे त्याचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न 12वा. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॅश कालगणना असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला कालगणनेवरती एक प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक धर्मानुसार काही काही कालगणना बदलत चालतात. त्यामधीलच ही आहे पहा पारशी समाजात उपयोगात आणत असलेली जी कालगणना आहे ती कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4 तर शहिनशाही कालगणना. यामध्ये अजून काय दिले आहेत पहा हिजरी कालगणना ही जी आहे ही इस्लाम समाजामध्ये वापरली जाते. शालिवाहनशक कालगणना जी आहे ही सातवाहन राजा शालिवाहन यांनी केलेली कालगणना होती आणि विक्रम संवत ही जी कालगणना आहे तर ही हिंदू समाजातील कालगणना आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. शहिनशाही जी आहे ही पारसी समाजाची कालगणना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13. तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे.
याचा योग्य अर्थ काय आहे ते ओळखायचं आहे. मित्रांनो, ही म्हण म्हणू शकतो आपण किंवा त्याचा एक वाक्प्रचार म्हणू शकतो. वाक्प्रचार तर नाही, तर हा म्हणीचा एक प्रकार आहे. म्हण काय आहे? "तेल गेले, तूप गेले, हाती आले दुपाटणे." याचा आपल्याला योग्य अर्थ विचारलेला आहे. तर याचा अर्थ होणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मूर्खपणा करून नुकसान करून घेणे म्हणजेच काय? तर तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे. आणि अशाच पद्धतीच्या आपल्याला महत्त्वाच्या 200 पेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. त्यामध्ये आपल्याला या म्हणी विचारण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पहा म्हणी व त्यांचे अर्थ. काही न खाता पिता उपाशी राहणे म्हणजे पोटाला मारणे किंवा पोट बांधणे. नेहमी विनम्रपणे वागणे म्हणजे मुंगी बनून साखर खाणे. लोभीपणाने वागणे म्हणजे लोभी धनी किंवा सज्जनाला अवमाने. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 14. भारतामध्ये जर एखाद्या गावची लोकसंख्या डॅशपेक्षा कमी असेल, तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात. हा प्रश्न आपल्याला नागरिकशास्त्रावरचा प्रश्न आहे. 5वीचं जे नागरिकशास्त्र आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. जर एखाद्या गावची लोकसंख्या कितीपेक्षा कमी असेल, तर लक्षात ठेवा 500 लोकसंख्येपेक्षा जर कमी एखाद्या गावची लोकसंख्या असेल, तर तशा प्रकारची खूप सारे गावं मिळून एक ग्रामपंचायत तयार केली जाते. आणि हे जे आहेत म्हणजे कोणते गावं जे 500 पेक्षा कमी लोकसंख्येवाले आहेत, तर त्यांना अनेक गावं मिळून एक ग्रामपंचायत दिली जाते. त्या ग्रामपंचायतीला ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत असं म्हणतात. आणि हे जे आहे तर ही 500 पेक्षा कमी जर लोकसंख्या असेल, तर 2-3 गावाला, 4-5 गावाला एक ग्रामपंचायत दिली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडून आलेला आहे. पहा पंचशील करार कोणी केला यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. तर पंचशील करार जो आहे तर हा नेहरू यांनी घडून आणला होता. कोणत्या देशामध्ये झाला तो? भारत भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान झाला होता. प्रश्न विचारलाय की कधी करार झाला, तर तो झालेला होता पर्याय क्रमांक 1 तर 1954 मध्ये. ऑप्शन 1 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, मराठी व्याकरणातील सर्वात इम्पॉर्टंट हा एक प्रश्न असणार आहे प्रयोग. तर प्रयोगावरती प्रश्न काय आहे? सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग कोणता होणार आहे? तर याचा प्रयोग आहे भावे प्रयोग. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा काही पॉईंट्स दिलेले आहेत ते पहा. दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र आहे. म्हणून हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. कर्ता व कर्म या दोघांना प्रत्यय ज्या ठिकाणी असतात ते भावे प्रयोग येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा अनधिकृतपणे संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे काय? तर हा प्रश्न आपल्याला तंत्रज्ञानावरती विचारण्यात आला होता. या प्रश्नाचा उत्तर काय आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर त्याला हॅकिंग म्हटलं जातं. लक्षात ठेवा हॅकिंग कशाला म्हटलं जातं? की एखाद्याचं कम्प्युटर आहे त्यामध्ये अनधिकृत म्हणजे काय? की त्याची कसल्याही प्रकारची परमिशन न घेता आपण त्या कम्प्युटरमध्ये एंटर करणं आणि त्यातील जी काही महत्त्वाची माहिती आहे तर ती चोरून घेणं किंवा त्या माहितीसोबत छेडछाड करणं. तर त्या गोष्टीला म्हटलं जातं पहा हॅकिंग. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18. 1860 मध्ये दीनबंधू मित्र यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात निळीवाल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला होता? या ठिकाणी दीनबंधू जे आहेत तर त्यांनी एक नाटक केलं होतं. तर त्या नाटकाचा उद्देश काय होता? की जे निळवाले आहेत. निळवाले म्हणजे काय? निळ नावाचा एक प्रकार असतो पहा शेतीचा. तर ते नीळ करणारे जे शेतकरी आहेत किंवा जे लोकं आहेत, तर त्यांच्यावर होणारा जो काही अत्याचार होता, तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी नाटकामधून. पण ते नाटक कोणतं होतं? ऑप्शन क्रमांक 2 तर नीलदर्पण या नावाचं नाटक होतं आणि 1860 मध्ये ते त्यांनी केलेलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता आहे? आपल्याला सरळ सरळ समासाची व्याख्या विचारलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर बहुव्रीही समास आहे. या ठिकाणी बहुव्रीही समास म्हणजे काय? लक्षात ठेवा बहुव्रीही समास ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तेव्हा तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं विशेषण असतो. याला म्हटलं जातं बहुव्रीही समास आणि या सामासिक शब्दास बहुव्रीही समास म्हणतात. पर्याय 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 20. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क म्हणजे एमफिन याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला फक्त आणि फक्त एक वेळा विचारला होता आणि तो पण आपल्याला नाबार्ड भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ही परीक्षा जी आहे थोडीशी मोठी असते, पण त्या ठिकाणी एमफिनचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क. या ठिकाणी विचारलं की त्याची स्थापना कधीची आहे? तर त्याची स्थापना आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 2009 या वर्षी स्थापन झालेला आहे पहा एमफिन. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत पहा. गुरगाव म्हणजेच हरियाणामध्ये स्थित मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना ही 2009 मध्ये करण्यात आली. भारतातील मायक्रो फायनान्स क्षेत्राची संघटना असून तिचे सदस्य देशातील आघाडीच्या मायक्रो फायनान्सच्या संस्था आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला प्रिव्हियस परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला जशास तशी मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावाने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.